बातमीकडे जिममध्ये व्यायाम करताना 30 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय। वसईमध्ये ही घटना घडली। वसईतल्या एव्हरशाईन जिममध्ये जनेडा कारवालो ही महिला व्यायाम करत होती आणि अचानक ती कोसळली। तिला जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। गेल्या 15 दिवसातली दुसरी घटना आहे। नाशिकमध्ये 17 वर्षांचा अजिंक्य लोळगे सिडको परिसरातल्या एका जिममध्ये डिप्स मारताना मृत्युमुखी पडला। अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा अजिंक्य ही रोज जिममध्ये जात होता। काल वसईत घडलेल्या प्रकारानं पुन्हा एकदा व्यायाम आणि अतिव्यायाम यातली सीमारेषा ठरवून घेणं गरजेचं बनत चाललंय। फोटोत दिसणारी ही तरुणी आहे झनाइडा मायकल कारवालो। जिम मध्ये व्यायाम करताना तिचा मृत्यू झाला। लहानपणापासूनच तिला खेळाची आवड होती। गोळाफेक ह्या क्रीडा प्रकारात तिने लहानपणापासून राज्यस्तरीय पारितोषिकं पटकावली होती। लहानपणापासूनच फिटनेसची तिला आवड होती, म्हणूनच ती घरात शेजारच्याच पॉवर झोन ह्या जिम मध्ये व्यायाम करायची। मंगळवारी प्रथम ती एव्हरशाईन जिम मध्ये गेली। व्यायामाआधी तिनं वॉर्मअप केला, मग काही काळ इतरांशी गप्पाही मारल्या। त्यानंतर पुन्हा वॉर्मअप करत असताना ती उभी राहिली आणि काही कळायच्या आत ती कोसळली। जिम मधल्या इतरांनी तिला शेजारच्या आयसिस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। एकदम से वो ये करके ना वो गिर गई एकदम से। तो इन लोग ने उसको ये किया, कुछ शायद उसको फिट्स आया या क्या आया बोल के वैसा था। देन आफ्टर दैट इन लोग क्या किया, उसको कुछ नहीं हो सकता बोल के उसको हॉस्पिटल लेके गए। मैं अंदर से वर्कआउट करके आई तो बच्चे लोग बोले कि आंटी क्या हो गया, इसको फिट्स आता है। गिरी पड़ी थी मेरे आने तक, जब तक मैं नीचे उतरी। देन फिर उसको प्रेस किया, शूज़ एंड हाथ पैर सब प्रेस किया, पंप किया। बस 2 बार उसने एक लंबा सा सांस लिया, देन फिनिश। लहानपणापासूनच खेळाडू असल्यानं झनाइडा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होती, तरीही तिला हृदयविकाराचा झटका आला। स्पोर्ट्स 1 नंबर दैट वाज शॉटपुट ना। शॉटपुट इतना लोखंड उठाती थी वो, इतना हैवी लोखंड, और उसको हार्ट अटैक कैसा है समझ में नहीं आ रहा। जिम मध्ये वर्कआउट करताना ट्रेनर आणि व्यायाम करणारा ह्या दोघांनाही काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं। जिम जॉईन करताना आधी आपल्याला असलेल्या आजारांविषयी माहिती प्रशिक्षकाला देणं गरजेचं आहे। व्यायाम करताना घाई करू नये। झटपट शरीरयष्टी तयार करण्याचा ध्यास घेणं योग्य नाही। व्यायाम योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे। व्यायाम करायच्या आधी योग्य वॉर्मअप गरजेचं आहे। व्यायाम करताना जास्त वजन उचलण्याचा अट्टाहास टाळला पाहिजे। कार्डिओ व्यायाम करताना शरीराला ओव्हरस्ट्रेस करू नये। शरीरयष्टी बनवण्यासाठी स्टेरॉइड्सचा वापर करू नये। एक तो जिम ट्रेनर को इनिशियल लेके पूछना चाहिए कि आपकी क्या मेडिकल हिस्ट्री है, आपके जेनेटिक्स क्या है, और दूसरा कि जो क्लाइंट है उसको भी अपनी पहले की हिस्ट्री बताना चाहिए। कॉन्जेनिटल हार्ट डिजीज़ हो, साइलेंट ब्लड प्रेशर की बीमारी हो, डायबिटिक हो, तो ये सब चीज़ों का खुलासा हो और इनकी ट्रेनिंग इन सब चीज़ों को ध्यान में रख के की जाए। समाजात हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललंय। खेळाडू असलेल्या फिट तरुणीचाही हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू व्हावा ह्यामुळे खळबळ माजली आहे। जिम मध्ये व्यायाम करताना होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण गेल्या 2 वर्षात वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे जिम मध्ये प्रवेश घेण्याआधी तरुणांनी वैद्यकीय चाचणी करून घेणं आणि एका ठराविक कालावधीनंतर डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे। प्रवीण नलावडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वसई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।